इनको तो मालूम है. हॅलो गाईज, मी आहे वारिस रेडी. वेलकम टू अवर युट्यूब चॅनल. मी आता हम्पीला चालली आहे. ऍक्च्युली मी हम्पीला पोहोचली आहे, पण मानसी बिंग मानसी मी इंट्रो रेकॉर्ड करायला विसरले, म्हणून मी आता इंट्रो रेकॉर्ड करते रिक्षात. तर आता तुम्ही जाऊन बघा की मी हम्पीला कशी पोहोचले. विवेकगिरी दाखवलेली आहे. वगैरे काय नाही. अगं म्हणजे भांडलं ना, आल्या आल्या स्वतःची अक्कल पाजळली ना. करायची असते सगळी. अरे बाप्पा मोरया, तूच र विपुल, तूच. आम्ही ट्रेन बोर्ड केली आहे आणि आमच्या या सीट्स आहेत. सीट बघा. सोलो ट्रॅव्हलिंगचं शिकायचं. चायनीज, चिनीज, नाईस. द स्ट्रगल टू ओपन अँड विंडो. मला हेल्पलेस फील करू नका. पकडा. अरे नको, थांब 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 थांब. एक्स्ट्रीमली स्ट्रॉंग. ओ माय गॉड, एवढं इझी होतं. अरे ते लूज होतं. मला नाही जमलं. फायनली ट्रेन सुटली आहे. गोट्याला फोन कर. आम्हाला सांग, तू पहिले सांग की तू खायला काय काय आणलंयस. सर्वप्रथम आपल्याकडे आहे चिकन बिर्याणी नाईस. आणि पुलाव. पुलाव. हे पुलावचा डब्बा जरा खाली आहे. प्लीज आता खायला यांनी एकट्याने आणलंय आणि खाणारे आम्ही सगळे. मी पण आणलंय चॉकलेटचा एक दोन पॅकेट. बिंगो आहेत वेगळे फ्लेवर बघा. वाव, तूच. बिंगो. नाही, पेरी पेरी पहिले खा. ए मी उनो आणलाय. उनो आपला ते रिव्हर्स वाला. गोट्या. मोठे तू काहीतरी बघ. फोन बघ. हिचा फोन बघ. आमच्या ऑर्गनायझर कडून काहीतरी आमच्यासाठी गिफ्ट आहे. रिश्वत, बिकॉज इज द फर्स्ट टाइम पोस्ट करते आहे. सो जर काय चुकलं तर ह्यासाठी रिश्वत. डिअर साहिल. कुठे लिहिलंय. झाले म्हणून पोस्ट. आणि त्याचा पोस्ट कार्ड बाय द वे. ऍडिशनल आहे, कॉपीराइट. क्यूट. तू पण येते. माणूस अजिबात. मी पण करायची मेंटल आर्ट. करायचं परत सुरू. आणि मी काल म्हणजे मी सगळं आवडत होती. पण हे खूप भारी वाटलं. गुड मॉर्निंग गाईज. वी आर बॅक अगेन. किती वाजले. भाई त्याला एवढं डॉग बिग भाई हे करत बसेल. किती वाजले. 7:36 झालेत गाईज. एक्झॅक्ट टायमिंग. काय उठ करे. चप्पल काढते. हाय काय कोण पडले कोणाची. आम्ही खाल्ले पिल्लेला सगळा कचरा पिशवीत टाकलाय. आणि आम्ही आता चांगलं डस्टबिन मध्ये टाकणार आहे. बघा, एक नाही तुम्ही एक पण असंच करायचं. 6 जागरूक नागरिक तिकडे जा. 6 जागरूक नागरिक. समजलं. मी आयडिया दिलेला ऍक्च्युली, म्हणून त्यांनी काय केलं. पिशवी तू वाढलीस तुम्ही हे क्रेडिट हे दाखव हॉस्पिटल आलं बघ. पचकन दाखव, पचकन. आम्ही नाही. गणपती बाप्पा मोरया. आता मी रिग्रेट करतो होळी. Oh my God, someone is regretting होळी. रात्री बोलतो मी होळी चिरून झोपतो आणि आता मग काय बोलतो. आम्ही आमच्या होमस्टे कडे पोहोचतोय.
A few moments later. आमचं होमस्टे अजून लांब आहे. ओ वाव, हे आहे आमचं होमस्टे. अरे ये तो मेरा नाम जैसा है. गाइस, मीच बनवलाय. नाही दिसत आहे. लुक एट द व्ह्यू. गाइस, माझा रूम बघा किती सुंदर आहे. सो हा एंट्रन्स आहे, म्हणजे असा एंट्रन्स आहे. हे बेड, इथे मी सामान वगैरे ठेवलंय. हा इथे आरसा आहे. हा एक ड्रेसिंग टेबल वगैरे आहे आणि हा इथे वॉशरूम आहे. खूप सुंदर आणि खूप 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 छोटूस आणि क्यूट रूम आहे. एवढं पोटभर खाल्लंय, म्हणजे खूप पोटभर खाल्लंय. आता झोप येते, पण आम्हाला आता अंघोळ विंघोळ करून साडी नेसायची आहे, कारण आम्हाला विरूपक्ष टेम्पलला जायचंय. आमच्या खिडकीतूनच दिसतंय. आता लेट्स गो, लेट्स गेट रेडी गाईज. भाई आम्ही तयार झालोय, साडी नेसली आहे. वेट, आउटफिट चेक दे गोट्या. कसली भारी दिसते, क्रेझी. विवेक भारी. हो ऑफकोर्स. आता आम्ही विरूपक्ष टेम्पलला चाललोय, सगळे साडी वगैरे नेसून. थोडंसं ऊन कमी झालंय, पण आहे बऱ्यापैकी. पण इकडचं आर्किटेक्चर एवढं भारी आहे. हे जे स्टोन कार्विंग्स आहेत ना, हे लयच भारी दिसत आहेत भाई. हे तुटले फुटलेलं आहे ते असं आहे. इमॅजिन जर हे पूर्णतः तसंच्या तसंच राहिलं असतं तर हे कसलंच भारी दिसलं असतं ना. आम्ही आता मंदिरात चाललोय. प्राचीने कॉटनमध्ये अशी बांधणी प्रिंटची साडी नेसली आहे. वैष्णवीने कॉटनची साडी नेसली आहे, प्रॉपर मिनम्मा लुक केलाय तिने. विवेक जेपशा एकदम कुर्ता, एकदम रांगडा गाडी वाटतोय. विवेकने एकदम सॉफ्ट बॉय क्यूट बॉय लुक केलाय. सॉरी सॉरी, मी काय बोलली. विपुलने एकदम सॉफ्ट बॉय असा क्यूट बॉय लुक केलाय. आणि हा अण्णा, खाली फ्लॉप घातलेला अण्णा. मी पण मस्त कॉटनची साडी नेसली आहे. हो भाई को फोटो चाहिए तो तुम्हारा भाई फोटो भी निकालेगा. पेजेचा पण इंटरव्ह्यू घेऊया. अरे यार, तू कितव्यांदा हम्पीला आली आहेस? मी तिसऱ्यांदा हम्पीला आली आहे, पण ते इतकं सुंदर आहे की मला अजून पण खूप छान वाटतं आहे हम्पीला येऊन. आणि म्हणून तो मला घेऊन. येस, हम्पी बॅडीज. काहीतरी स्पेशल एंट्रन्स बोलत होते, पण जाऊ दे, आम्ही स्पेशल नाही, मागून आलो आम्ही. कसलं भारी दिसतंय ना मागे. हे किती भारी आहे. हे स्कल्पचर्स कसले सुंदर आहेत. हे इथे जरा नीट करायला आय गेस विटा लावल्यात किंवा दुसरी दगड आहेत. है ना. अभी देखो ये भी मेन मंदिर में वहाँ पे चलता है. ब्रह्मा का स्टैचू भी रहे तो भी कम पूजा पाठ में चल जाएगा. ओके ना. एंड दिस इज द गुलागंजी मीन्स तुलाबार कराए, मतलब एक गुलागंजी मीन्स एक बैलेंस में काशी विश्वनाथ श्रेष्ठ है. यहाँ पे गुलागंजी श्रेष्ठ बोल के तुलाबार किया तो एक गुलागंजी का गात लाइक तुलसी का लीफ होता है ना, उसके गात में आइट यहाँ पे आ जाता है. दे कार्ड दक्षिणा काशी का मेन पवित्र स्थल. अभी आपको भगवान शिव जी दिख रहा है. शिवा एंड विष्णु दोनों आपको दिख जा रहा है. ती जी शॅडो रिफ्लेक्शन दिसते ना, ती इथून दिसते आणि ती अशी दिसते, तेही रिव्हर्स. काय टेक्नॉलॉजी होती भाई तेव्हा.
हे किती सुंदर आहे. एक कशी जागा नाही आहे जिथे काहीच नाही आहे. प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी स्टोरी आहे, काही ना काहीतरी स्कल्पचर आहे. आणि त्या वॉरनंतर हेच आहे जे शाबूत राहिलं आहे. म्हणजे ह्या वॉल्सनी सगळं बघितलं आहे, लिटरली सगळं बघितलं आहे. दुनिया आलटी पालटी होताना बघितली आहे. अब अपर पार्ट को देखो, गोल्डन का मुकुट रखा है. ऐसे ही आपने मुकुट, गोल्डन का मुकुट कृष्ण देवराय टाइम में 5.5 किलो गोल्डन मुकुट. याला ना नॅचरल पेंटने पेंट केलं, म्हणजे भाजी, फ्रूट्स, हळद वगैरे ह्या सगळ्या गोष्टींनी पेंट केलेल्या आहेत. हे राइट में जाए तो ऐसे ही मेन आपको दिख जाता है सनसेट. थोड़ा जल्दी जाना है, सनसेट टाइम इज ओवर हो गया है. आपने थोड़ा जल्दी जाए तो लवकर जाऊया. पहिले सनसेट आणि मग लक्ष्मी. चला. जेव्हा जेव्हा मूर्तीची पूजा वगैरे करायची असते तेव्हा ती मूर्ती इथे आणून स्नान वगैरे करतात. म्हणजे काही होली रिच्युअल्स करायचे असतात तेव्हा इथे स्नान करतात आणि याला होली पॉन्ड असं म्हणतात. आता आम्ही चाललो आहे सनसेट बघायला, कारण ऑलरेडी थोडा उशीर झाला आहे. मग आधी सनसेट आणि मग लक्ष्मीला भेटायला येणार आहोत. आता आम्ही हेमकुटा हिल्स चढतोय सनसेट बघायला. आणि माझी नजर मागच्या त्या व्ह्यूपासून हटतच नाही आहे. मला तो मागचा व्ह्यूच जाम आवडतोय. अशा पोरी साड्या बिड्या नेसून चढतायत. हा पोर तर लुंगी नेसून चढतोय. आम्ही सगळे एकत्र असताना काही झोल नाही होणारच नाही. आम्ही ऑलमोस्ट पूर्ण रस्ता चुकीच्या डिरेक्शनला जाऊन आता आम्ही करेक्ट डिरेक्शनला चाललोय. डॅम. सो बेसिकली हा व्ह्यू सोडून आम्ही भलत्याच कुठेतरी साईडला गेलेलो. भाई आम्ही लिटरली दगडावरती चढतोय, विच इज ऑलमोस्ट 90 डिग्री स्ट्रेट. हा, we missed the sunset. That's okay. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है बनी. अबे नाही ना, पण पालघर चुप. गाईज आम्ही आता सनसेट बघून निघत होतो आणि निघता निघता आम्हाला समजलंय की बाहेर लक्ष्मी आली आहे. सो लक्ष्मी इथली हत्तीण आहे. ती लाईक 37 का 35 इयर्सपासून इकडे आहे. आणि हम्पीत येऊन लक्ष्मीला नाही भेटलं तर मग कायच हम्पीला आलं असं आहे. आणि आता ती गोंडू आमच्या समोर उभी आहे, तर पटकन जाऊया तिला भेटूया. What? 7 cups tea. Uncle, 7 cups. थाला. What is the price for one? 10 rupees. ए घ्या रे. हा बघ, चहा. आता आम्ही चाललोय मार्केटला चहा वगैरे पिऊन. किती सुंदर आहे. हा मागे तो मार्केट आहे जो आम्ही फिरायला आलोय. लेट्स गो. बघूया असले नसलेले सगळे पैसे फुकून टाकूया. सगळे पैसे उडवून टाकूया. काय? हा ई वाला आहे. हे सन पण आहे बघ. त्यांच्या एवढ्या कलेक्शन मधून हे छोटूसं पीस मी माझ्यासोबत घेऊन चालली आहे. मी हा घ्यायचा विचार करतेय. 2000 years later. भाई लोग, तुम्हारे भाई ने विचार कर के ये ले लिया है. आता अजून कुठे पैसे खर्च करू ते मी शोधते जागा. ए ते कृष्णा दिसलेला ना. मी आता बुकमार्क बोलणार होती. बुकमार्क. आंटीला विचार काय आहे. स्टॉप. भाई या काकूंकडे एकदम क्रेझी कलेक्शन आहे, एकदम क्रेझी. आंटी हाय करो. हा, यांचं शॉप आहे. यांच्याकडे खूप क्रेझी कलेक्शन्स आहेत. हे बघा,
मस्त दिसतोय रे. घे घे घे. हे हा बा हे रडू नको यार. इथून राईट आहे ना आपला. आम्ही हे असं शोधलंय कारण आमच्या खिडकीतून हे दिसतं ना विरूपाक्ष टेम्पलचं. काय अचानक भेटलीस यार. कशी अचानक भेटलीस अशी है ना. सो बेसिकली उद्या आपण लोक सकाळी 4:30 वाजता इथून निघायचं आहे. त्या रिक्षावाल्याशी बोलणं झालं आहे. तो 2 रिक्षा पाठवणार आहे. रिक्षाची 6 सीटर आहे त्यामुळे मग 6 सीटरप्रमाणे आपण लोक ॲडजस्ट होऊन जाऊ. आणि पहिलं आपण लोक अंजनाद्री हिलला जाणार आहोत. तिकडे जाऊन आपला एक 600 पायऱ्यांचा ट्रेक आहे. तो करून वरती आपण लोक सनराईज वगैरे बघायचं. मंदिरात वगैरे जाऊन शेवयाची असेल तर ठीक आहे पण तांदळाची खीर नका इकडे चण्याची भाजी नाही दिली, जिरा राईस नाही दिलं, भाजी सेवा भाजी. तर असा होता आमचा हम्पीचा डे 1 जो अर्धा ट्रेन मध्ये गेला आणि अर्धा फिरण्यात गेला. आय होप तुम्हाला हा डे 1 चा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. उनो खेळायच्या आधी लोकांना विचारूया की डे 1 ऑफ हम्पी कसा होता आणि विरूपाक्ष टेम्पलमध्ये त्यांना काय छान वाटलं. स्टार्टिंग विथ विपुल. टेम्पल छान होतं म्हणजे खूप काही माहिती भेटली तिथून. मला आवडलं तिथे. काय जास्ती बोलणार नाही, थोडक्यात उत्तर दे काय समजलं. मला आवडलं. आर्किटेक्चर खूप छान होतं आणि मला काय आवडलं ते मला ती लक्ष्मी आवडली होती बिकॉज मी खूप रील्स बघून आलेलं त्याचं. सो मी एक्सायटेड होते ते बघायला. तू चूप ना, शांत बस. सो मला ते आवडलं आणि सनसेट बस. पण जे काय होतं ते खूप छान. तू तुझं तोंड कोण करा, तोंडात पत्ते कोंबेन नाही. सो मी अशी पर्सन आहे की मला मायथॉलॉजी आणि या सगळ्यात खूप इंटरेस्ट आहे. सो हम्पीचं जे आर्किटेक्चर होतं ते एवढं सुंदर होतं आणि ते बघायला खूप मजा आली. सो डे 1 वॉज अ सक्सेस गाईज. मनापासून एकदम थँक्यू बोलायचं मला तुम्हाला ते माझं आर्किटेक्चर आवडलं ना. आर्किटेक्चर ARCHITECTURE काय TEC बोलला. नवीन एक्सपिरियन्स भेटला एक मंदिराचा किंवा असं पण मंदिर असते आणि एवढं लांब लचक पण मंदिर असते, एवढं उंच पण असते. मला सगळ्यात जास्त हे आवडलं की कसे हर पिलरला 10 तरी कार्विंग्स आहेत आणि एव्हरी 10 कार्विंग हॅज अ डिफरंट स्टोरी टू टेल. आणि हे मी अजूनपर्यंत कुठेच बघितलं नव्हतं त्यामुळे हे मला खूप छान आणि युनिक वाटलं. आणि सगळ्यात भारी मला ते रिअल नॅचरल पेंटने केलेली पूर्ण अख्खी जी वॉल पेंटिंग होती ती आवडली. त्याच्या प्रत्येक टायलिंगच्या लाईनला एक एक स्टोरी होती. एकाला विष्णूचे दशावतार होते, एकाला प्रॉपर रामायण वगैरे दाखवलं होतं, एकामध्ये ह्याचं रामायणात महाभारताचं युद्ध पेंट केलं होतं, एकामध्ये द्रौपदी वगैरे पेंट केलेलं. इवन हे सगळं आहे स्कल्पचरमध्ये 3D स्कल्पचर जे खूप छान दिसतात आणि समजतात. आमचं जेवण झालंय तर तोंड बघा तर मला ते खूप छान वाटलं आणि डोकं पण लय दुखतंय. आता कॅमेरा बंद कर, मला एक फनी मोमेंट सांगायची नाही. आधी आमच्या कॅमेरा पर्सनचा पण ओपिनियन घ्यायचं. आवडलं, ओव्हरऑल चांगलं होतं आणि आमचं झाकायची गरज नाही लागत. आणि वरतून त्यांना फोटोवाला पण जे येत होतं ना छोट्या होलमधून ते काय बोलतात ते माहीत नाही पण दिसायला खूप रिव्हर्स येतो, भारी होतं ते. एकदम मस्त होतं ते खूप. मी तर रीलमध्ये बघितलं, माझं फर्स्ट टाइम बघून खूप भारी वाटलं. नरम का झाली.